नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही हे मला आधीच का नाही सांगितलं. तर त्यावेळी मधुभाऊ सायलीला म्हणतात, अगं सायली, तुला कसं सांगणार होतो सांग ना. आज तुझं डोहाळे जेवण, एवढा मोठा कार्यक्रम, आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात मी हे सगळं सांगून मग तुला त्रास द्यायचा होता का. अगं तुला जर मी हे सांगितलं असतं तर तू या सगळ्या गोष्टीचा विचार करत राहिली असतीस आणि खूप टेन्शन घेतलं असतं. आणि मला वाटलं होतं की मुली येतील आश्रमात, परंतु त्या तर आल्याच नाहीत. आता मात्र सर्वच जण घाबरतात, कोणाला काहीच कळत नाही. सायली विचारते, मधुभाऊ मुली नक्की कुठे गेल्या असतील. आता मात्र मधुभाऊंनाही काही माहीत नसतं. मधुभाऊ म्हणतात, मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन केला होता, त्यावेळी ते मला म्हणालेच की 24 तासाच्या आत मिसिंग कंप्लेंट नोंदवता येत नाही. सायली म्हणते, हो मधुभाऊ, ते मलाही माहीत आहे, पण आता काय करायचं आहे आपण. तर त्यावेळी कुसुमताई सायलीला म्हणतात, सायली अगं बघ ना, मुली नक्की कुठे आहेत. अगं सगळ्याजणी क्लासच्या तिथे उतरणार होत्या आणि मग दुकानात जाणार होत्या आणि आम्ही सर्वच जण मग तुमच्या घरी येणार होतो, परंतु त्या दुकानात जाण्या अगोदरच तिथून कुठे गायब झाल्या काहीच कळत नाहीये. सायली अगं मी स्वतः गेले, सगळ्या दुकानांमध्ये चौकशी केली, परंतु तिथे कुठेच त्या मुली नाही आहेत किंवा कुठल्याच दुकानात गेल्यासुद्धा नाहीत. मग नक्की आपल्या मुली कुठे गेल्या असतील. सायलीला आता कुसुमताई प्रश्न करत म्हणतात, सायली अगं मुली सापडल्या नाहीत तर मग आपण काय करायचं ग. आता मात्र या विचाराने सायलीलाही धक्का बसतो. सायली ही तिथेच कोसळते. या सगळ्यामुळे तिलाही खूप त्रास होतो. घरातील सर्वांनाच सायलीची खूप काळजी वाटत असते. सर्वजण सायलीला या सगळ्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतात. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर त्यावेळी अस्मिता सायलीसाठी पाणी घेऊन येते. सर्वजण सायलीला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. तर आता अर्जुन कुसुमताईंना म्हणतो, कुसुमताई मला एक सांग, नक्की त्या मुली त्या गाडीतून उतरल्या होत्या ना, त्या बसमधून उतरल्या होत्या का. तर कुसुमताई म्हणतात, हो त्यांच्या मॅडम मला म्हणाल्यात की त्या उतरल्या आहेत. तर त्यावेळी अर्जुन विचारतो की नक्की त्या कुठे उतरल्यात. तर कुसुमताई म्हणतात, डी एन रोडवरच भरतकामाचा त्यांचा क्लास आहे आणि तिथेच त्या उतरल्या होत्या. तर त्यावेळी अर्जुन कुसुमताईंना म्हणतो, कुसुमताई मला सांगा, तुम्ही ज्या ज्या दुकानांमध्ये गेला होता तिथे तुम्ही पाहिलत का, CCTV कॅमेरा होता का, किंवा ज्या रोडवर त्या उतरल्या तिथे तरी CCTV फुटेज मिळेल का. तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, यातील मला काहीच माहीत नाही, या घाई गडबडीत मी पाहिलंच नाही. आता काय करायचंय. अर्जुन म्हणतो, काळजी करू नका कुसुमताई, मी आणि चैतन्य आता मुलींना शोधण्यासाठी निघतच आहोत, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मुली सापडतील. असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य निघत असतात. तर त्यावेळी सायली म्हणते, अहो मी. तर अर्जुन म्हणतो, नाही बायको, तू कुठेही येणार नाहीयेस, आम्ही आता मुलींना शोधणार आहोत. कदाचित आम्ही शोधेपर्यंत मुली आश्रमापर्यंत पोहोचतीलही, त्यामुळे तू नको काळजी करूस. तर सायली म्हणते, अहो मी पण येते ना, मला सुद्धा मुलींची काळजी वाटते, मी इथे घरी बसून नाही राहू शकत. तर त्यावेळी पूर्णाची सायलीला म्हणतात, सायली अगं तू या अवस्थेत कुठे जाणार आहेस. अस्मिता म्हणते, हो ना. तर सायली म्हणते, पूर्णाची त्या मुलींची जबाबदारी माझी आहे, मग ही जबाबदारी झटकून कशी चालेल. तर त्यावेळी प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली अगं अर्जुन शोधायला जातोय ना, मग तू नको काळजी करूस, अर्जुन नक्की त्या मुलींना शोधेल. तर कल्पनाताईसुद्धा सायलीला समजावत म्हणतात, हो सायली तू जाण्याचा हट्ट नको धरूस, तू शांत घरी थांब, अर्जुन नक्कीच शोधेल. तरी ते श्वेता सगळ्यांच्या नकळतच आता सचिनला मेसेज करते आणि म्हणते, तुमचा पुढचा प्लॅन नक्की काय आहे. चैतन्य आणि अर्जुन आता मुलींना शोधण्यासाठी निघतच आहेत आणि सायलीसुद्धा त्यांच्यासोबत जायचं म्हणते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता सचिनच्या माणसांनी आता सगळ्या मुलींना एका ठिकाणी बांधून ठेवलेलं असतं. मुली खूप ओरडत असतात आणि म्हणत असतात, प्लीज आम्हाला सोडा, आम्हाला जाऊ द्या. तर ज्या बाई त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात त्या त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, शांत बसायचं, आता जर शांत नाही बसलात ना तर मग माझी काठी आहे आणि तुमची पाठ आहे. तर त्यावेळी मानसी न घाबरता प्रत्युत्तर देत म्हणते, आम्ही तुम्हाला अजिबात घाबरत नाही. तर त्या बाई म्हणतात, घाबरत नाही असं म्हणत त्या मानसीच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात, गप्प बसायचं. आता या सगळ्याचा सचिन व्हिडिओ बनवत असतो. खरं तर सचिनचा व्हिडिओ कॉल सुरू असतो आणि प्रिया हे सगळ्याची मजा घेत असते. प्रिया म्हणते, सचिन म्हणतो, प्रिया बघतेस ना इथे काय चाललंय ते.
तर प्रिया म्हणते हो बघते ना, पण त्या मानसीच्या एकच का थोबाडीत मारली? तिचं तोंड इतकं चुरू चालतंय ना की ती बोलते ना तितक्या वेळा तिच्या थोबाडीत मारायला हवे, 4-5 कानाखाली ठेवून द्यायला हवेत. प्रियाला मानसीचा खूप राग येत असतो. तर सचिन हसू लागतो. तर प्रिया म्हणते हसू नकोस, खरंच मारायला सांग. सचिन म्हणतो का? तिने जर मार खाल्ला तर तुला काय मिळणार आहे? तर प्रिया म्हणते आनंद, खूप आनंद. त्यामुळे आता ऑर्डर द्यायची. तर सचिन लगेच त्या बाईला मेसेज करतो आणि म्हणतो जी मुलगी जास्त बोलते तिला जास्त मारा. आता ऑर्डर आल्यामुळे त्या बाई लगेच मानसीला मारायला सुरुवात करतात आणि प्रिया या गोष्टीचा आनंद घेत असते. प्रिया म्हणू लागते ही मानसी नेहमीच माझा रागराग करायची, नेहमीच मी जरा काही बोलले तर उलटून बोलायची, तिरकं बोलायची. त्यावेळी लहान होती तेव्हासुद्धा हिची जीभ नुसती चुरू चालायची. पण नाही, या सगळ्याचा बदला आता मी घेणार. आता मानसी तुला मी सोडणार नाही, अजून मारा, असं म्हणत त्या बाई मानसीला मारत असतात आणि प्रिया या सगळ्याचा आनंद घेत असते. आता सचिन फोन ठेवतो आणि इथे प्रिया कॉन्स्टेबल मॅडमचा मोबाईल द्यायला येते. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात प्रिया अगं आता आई होणार आहेस ना, समोरच्याबद्दल थोडी तरी दयामाया बाळग ना, थोडी तरी दया दाखव. तर त्यावेळी प्रिया म्हणते जी काही दया दाखवायची आहे ना ती माझ्या मुलाबद्दल, सायलीच्या जवळच्या माणसांबद्दल नाही. आता फक्त सायलीच्या जवळच्या माणसांना होणार तो त्रास आणि होणार तो फक्त मनस्ताप, त्यामुळे त्यांची बाजू घ्यायची नाही, असं म्हणत प्रिया कॉन्स्टेबल मॅडमचा मोबाईल देते. तर कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला घाबरून तिथून निघून जातात, कारण फक्त प्रियाच्या ऑर्डर फॉलो करणं आणि प्रियाचं ऐकणं हेच त्यांचं काम असतं. त्यामुळे प्रियाच्या बोलण्यापुढे तेही काही बोलू शकत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली पूर्णाजी आणि कल्पनाताईंना म्हणते पूर्णाजी आई मला तुमची काळजी कळतेय, तुम्हाला माझी काळजी वाटते, पण तुम्ही सुद्धा प्लीज मला समजून घ्या ना. मी फक्त माझ्या होणाऱ्या बाळाची आई नाही आहे, त्या मुलींची सुद्धा आईच आहे ना. मग जर माझ्या या मुली संकटात असतील तर एक आई म्हणून मला त्यांना शोधायला जायला हवंच ना, ती माझी जबाबदारी आहे. पूर्णाजी सायलीची समजूत काढत म्हणतात सायली अगं तू काळजी करू नकोस, त्या संकटात वगैरे नसतील, लहान आहेत त्या, इकडे तिकडे कुठेतरी गेल्या असतील, येतील परत, तू अजिबात काळजी करू नकोस. आता श्वेतासुद्धा नाटक करत सायलीला समजावण्याचा प्रयत्न करते. तर त्यानंतर सायली पूर्णाजींना म्हणते पूर्णाजी तुम्ही जे बोलताय ते अगदी खरं ठरू देत, परंतु या क्षणाला मला त्या मुलींना शोधायला जाणं गरजेचं आहे, त्यामुळे प्लीज मला जाऊ देत. आता सर्वांनाच काय करावं काहीच कळत नसतं. तर त्यावेळी प्रतापराव सायलीची बाजू घेत म्हणतात बरं सायली तू जा. तर त्यावेळी कल्पनाताई म्हणतात अहो, प्रतापराव म्हणतात कल्पना तिला जाऊ देत. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते अहो चला ना. आता अर्जुन, सायली, चैतन्य घरातील सर्वच जण त्या मुलांच्या काळजीत असतात आणि आता अर्जुन, चैतन्य आणि सायली मुलांना शोधण्यासाठी निघणार. परंतु त्याचवेळी पोलिसांची संपूर्ण टीम ही सुभेदारांच्या घरी आलेली असते. तर त्यावेळी अर्जुन त्यांना पाहतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर निकम तुम्ही इथे या ना. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम आणि त्यांची संपूर्ण टीम घरात येताच अर्जुन त्यांना म्हणतो आश्रमातील मुलींबद्दल काही माहिती मिळाली आहे का, तुम्ही तीच सांगण्यासाठी इथे आला आहात का. तर इन्स्पेक्टर निकम म्हणतात नाही, मी एका वेगळ्या कामासाठीच इथे आलो आहे. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर त्यावेळी अर्जुन इन्स्पेक्टर निकम यांना विचारतो की कोणत्या कामासाठी. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम त्यांच्या हातामध्ये असणारं लेटर अर्जुनकडे देतात. आता ज्यावेळी अर्जुन ते लेटर पाहतो त्यावेळी अर्जुनला धक्काच बसतो, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ते लेटर म्हणजे संपूर्ण सुभेदार कुटुंब हादरवून टाकणारं असतं. आणि त्या क्षणी अर्जुनच्या लेटर हातातून खाली पडतं. घरातील सर्वच जण घाबरतात. प्रतापराव विचारतात अर्जुन काय झालंय. अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नसतं. अर्जुन पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम म्हणतात की मी सायली सुभेदार यांना अटक करायला आलो आहे. तर त्यावेळी घरातील सर्वच जण घाबरतात, सगळ्यांनाच धक्का बसतो. पूर्णाजी विचारतात काय. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम म्हणतात की हो, मी सायली सुभेदार यांना अटक करण्यासाठी आलो आहे. सायली सुभेदार यांच्यावर वात्सल्य आश्रमातील मुलींचे रॅपिंग केल्याबद्दलचा खूप मोठा आरोप आहे आणि त्यासाठीच मी त्यांना कायद्याखालीच अटक करण्यासाठी आलो आहे. आता मात्र ज्या गुन्ह्यासाठी सायलीला अटक केली जाते तो गुन्हा इतका गंभीर असतो की आता त्यावर सायलीला कसं सोडवावं, या सगळ्यावर कशी मात करावी अर्जुनला काहीच कळत नसतं. सायलीलाही काही कळत नसतं. त्यावेळी सायली अर्जुनचा हात पकडते, अर्जुनकडे पाहते, पण अर्जुन मात्र शांतच असतो.
तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाला काही थार होत नसतो. प्रिया सतत वाट पाहत असते की कोणाचा तरी मेसेज येतोय का. प्रिया म्हणते अजून कोणाचा निरोप कसा काही आला नाही आहे. सगळं काही मी ठरवलंय तसंच होतंय ना. सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल ना. अजून कोणीच काही मला मेसेज केला नाही आहे. तर त्यावेळीच कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि प्रियाला म्हणतात प्रिया सचिनचा मेसेज आला आहे. प्रिया लगेच मोबाईल घेते, सचिनचा मेसेज पाहते. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात सुभेदारांच्या घरी पोलीस पोहोचले आहेत. आता मात्र प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. प्रियाला हसू येत असतं. प्रिया मोठमोठ्याने हसत असते. तिचा आनंद व्यक्त करत ती डान्स करत असते आणि म्हणते कुणीतरी येणार येणार ग. आता मात्र कॉन्स्टेबल मॅडमना खूप वाईट वाटत असतं, परंतु त्यांचे हात दगडाखाली असतात. त्यांना काहीच करता येत नसतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रतापराव अर्जुनला म्हणतात अर्जुन हा सगळा काय प्रकार आहे. या इन्स्पेक्टर निकम आणि त्यांच्या टीमचा काहीतरी गैरसमज झालाय ना. हो ना अर्जुन. आता मात्र अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नसतं. अर्जुन लेटर उचलतो आणि म्हणतो ही कंप्लेंट कोणती आहे, ही कंप्लेंट कोणी केली आहे ती आधी आम्हाला सांगा. हे सगळं काही कोणाचं कारस्थान आहे, कोणी हे सगळं काही केलं आहे आणि कोणी सांगितलंय की त्या मुलींचं ट्रॅपिंग केलं गेलं आहे. त्या मुलींनी स्वतःहून सांगितलं आहे का, त्या मुली सापडल्या आहेत का, त्यांनी सायलीचं नाव सांगितलं आहे का. असं म्हणत अर्जुन असंख्य प्रश्न इन्स्पेक्टर निकम यांना विचारतो. अर्जुन म्हणतो FIR कोणी केलंय, माझ्या बायकोचं नाव नक्की कोणी सांगितलंय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाहीत तोपर्यंत मी माझ्या बायकोला हातही लावायला देणार नाही. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम अर्जुनला म्हणतात अर्जुन सर हे सगळं काही तुम्ही भावनेच्या भरात बोलताय. फॉक्सो कायदा किती कडक आहे, त्याचे नियम काय आहेत हे सगळं काही तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे देऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब. तर त्यावेळी चैतन्य अर्जुनला थांबवतो आणि म्हणू लागतो अर्जुन थांब. पॉक्सोच्या बद्दल आपण काहीही बोलू शकत नाही. तो किती कडक कायदा आहे, त्यामुळे आपल्याला इथे काही बोलता येणार नाही. आणि सायली वहिनी प्लीज काही स्टेटमेंट देऊ नकोस. त्यावेळी सायली शांतच असते. तर इन्स्पेक्टर निकम आता हवालदार साहेबांना म्हणतात हवालदार सायली सुभेदार यांच्या खोलीची झडती घ्या, जे काही गॅझेट असतील ते सगळे जमा करा. तर त्यावेळी चैतन्य इन्स्पेक्टर निकम यांना म्हणतो तुम्ही अशी झडती कशी काय घेऊ शकता, तुमच्याकडे तसं वॉरंट आहे का. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम तेही वॉरंट दाखवतात. तर त्यावेळी पूर्णाजी विचारतात की हे सगळं काय चाललंय. अर्जुन म्हणतो पूर्णाजी आपण काहीच करू शकत नाही कारण त्यांच्याकडे तसं सर्च वॉरंट आहे. त्यामुळे अर्जुन इन्स्पेक्टर निकम यांना म्हणतो की तुम्ही झडती घेऊ शकता. आता इन्स्पेक्टर निकम विचारतात की सायली सुभेदार यांची खोली कोणती. तर श्वेता इशाऱ्यानेच नक्की कोणती खोली आहे ही दाखवते. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम हवालदारांना म्हणतात की हवालदार जा आणि झडती घ्या. आता पोलिसांची टीम सायलीच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. तर इकडे इन्स्पेक्टर निकम सायलीला विचारतात सायली सुभेदार तुम्ही कोणकोणती गॅझेट वापरता. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो ती फक्त एक फोन वापरते, बाकी काहीच वापरत नाही. तर आता खोलीची झडती घेतली जाते. तर त्यानंतर हवालदार इन्स्पेक्टर निकम यांना म्हणतात की साहेब वरती एक लॅपटॉप आहे, तो लॅपटॉप ताब्यात घ्यायचा आहे का. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही, कारण तो लॅपटॉप माझा आहे आणि त्या लॅपटॉपशी सायली सुभेदार यांचा काहीही संबंध नाही. तर त्यानंतर इन्स्पेक्टर निकम सायलीला म्हणतात सायली सुभेदार तुम्ही तुमचा मोबाईल द्या. सायली अर्जुनकडे पाहते. तर इन्स्पेक्टर निकम सायलीला म्हणतात मॅडम तुमचा मोबाईल द्या. तर त्यावेळी अर्जुन होकार देतो. त्यामुळे सायली आपला मोबाईल इन्स्पेक्टर निकम यांच्या ताब्यात देते. आता सर्वांना सायलीची काळजी वाटत असते. कल्पनाताई म्हणतात हे बघा या सगळ्यामध्ये सायलीचा काहीही संबंध नाही, तिने काहीही केलेलं नाही आहे, हे आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु आता या सगळ्या तपासासाठी तुम्ही सायलीचा मोबाईल घेऊ शकता, तिचा मोबाईल चेक करू शकता, कारण सायलीने हे सगळं काही केलंच नाही आहे. पण तुम्ही सायलीला कशी का अटक करू शकता. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम म्हणतात हे बघा मॅडम आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, त्यामुळे आता मला माझं काम करू द्या आणि मला माझं काम करावंच लागेल की सायली सुभेदार यांना अटक करावी लागेल. इन्स्पेक्टर निकम म्हणू लागतात फक्त आमच्याकडे वॉरंट नाही तर तसे पुरावेसुद्धा आहेत, त्यामुळे आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. तर त्यावेळी अर्जुन मात्र निशब्दच असतो. अस्मिता अर्जुनला म्हणते अर्जुन अरे तू काहीच बोलू शकत नाही आहेस का. अर्जुनला काहीच बोलता येत नाही. अर्जुन शांतच असतो. सायली अर्जुनकडे पाहते पण अर्जुन काहीच बोलत नाही. तर त्यावेळी पूर्णाजी म्हणतात इन्स्पेक्टर निकम ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना काहीच बोलता येत नाही तरीसुद्धा मी शांत बसणार नाही. मी अन्नपूर्णा सुभेदार आणि या सगळ्या प्रकारानंतर मी गप्प बसणार नाही. तुम्ही सुभेदारांच्या घरात उभे आहात आणि सुभेदार कुटुंब हे पनवेलमधील एक नामांकित घराणं आहे, हे तर तुम्हाला माहीत असेलच ना.
आमची प्रतिष्ठा, आम्ही कमावलेला आदर आणि अन्नपूर्णा ट्रस्टच्या मार्फत केली जाणारी कामं हे सगळं काही तुम्हाला माहीत असेलच, तुमच्या कानावर आलं असेल ना. आता मात्र इन्स्पेक्टर निकम शांतच होतात. पूर्णाजी म्हणतात म्हणजे नक्कीच तुमच्या कानावर आलं असेल आणि तरीसुद्धा तुम्ही माझ्या नाचसुनेला अटक करण्यासाठी इथे आला आहात, तिच्यावर इतके गंभीर आरोप करत आहात. हे गंभीर आरोप तुम्ही कसे काय करू शकता? अहो, माझी तन्वी साधी चिमणी जरी असेल आणि तिला दुखापत झाली तर तिची काळजी घेते आणि लहान मुलांची तस्करी करेल. आता मात्र सायली म्हणते लहान मुलांची तस्करी, हे सगळं काय आहे? पूर्णाची, मी असं काहीही केलं नाही आहे. प्लीज माझ्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवा. घरातील सगळ्यांचा सायलीवर पूर्ण विश्वास असतो, परंतु सायलीवर जो आरोप असतो त्यामुळे सायलीला काहीच कळत नाही. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम पूर्णाजींना म्हणतात हे आरोप मी करत नाही आहे, मी फक्त माझी ड्युटी करत आहे. त्यामुळे सायली सुभेदार यांना अटक करण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही. त्यांना ताब्यात घ्यावंच लागेल, कारण मी फक्त माझी जबाबदारी पार पाडत आहे. अर्जुनला सायलीबद्दल खूप वाईट वाटत असतं, परंतु त्याचे हातसुद्धा दगडाखाली असतात. एवढा मोठा आरोप सायलीवर केला जातो की त्यातून सायलीला असं सोडवणं अर्जुनलाही शक्य नसतं. तर कल्पनाताई म्हणतात नाही नाही, आमच्या सायलीला आम्ही इथून तिथेही जाऊ देत नाही, तिला काही करू देत नाही. असं असताना आम्ही तिला अटक कसं काय करू देऊ? नाही इन्स्पेक्टर साहेब, आम्ही आमच्या सायलीला तुम्हाला अटक करू देणार नाही, असं म्हणत कल्पनाताईसुद्धा आता इन्स्पेक्टर निकम आणि त्यांच्या टीमला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यावेळी प्रतिमा आत्या म्हणू लागतात नाही, माझी मुलगी असं सगळं करणं शक्यच नाही आहे. या सगळ्या आरोपाखाली तिला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मला तरी असं वाटते की ज्यांनी कुणीही कंप्लेंट केली आहे जाऊन त्यालाच अटक करा, कारण हे सगळं काही त्याचं कारस्थान आहे. अर्जुन, या सगळ्याखाली नक्की कोणाचा हात आहे? हे सगळं कोणाचं कारस्थान आहे? हे कोण घडवून आणते? या सगळ्याचा शोध घे आणि आत्ताच्या आता हा विषय इथेच मिटव. तर त्यावेळी अर्जुन मात्र शांतच असतो. तर इन्स्पेक्टर निकम म्हणू लागतात नाही, आमच्या हातात काहीच नाही आहे, आम्हाला सायली सुभेदार यांना अटक करावीच लागेल. तर त्यावेळी अस्मितासुद्धा चिडते आणि म्हणू लागते नाही नाही, तुम्ही सायलीला अटक करू शकत नाही, ती प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट असताना कोणी तिला अटक करू शकत नाही. आणि तुमच्या कायद्यात आहे का की प्रेग्नेंट स्त्रियांना तुम्ही अटक करू शकता? तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम अस्मिताला म्हणू लागतात तुम्ही जरा फॉक्सो कायद्याची माहिती करून घ्या. इथे मात्र सायली निशब्दच असते. तर अश्विन सायलीला म्हणतो वहिनी, तू काहीच का बोलत नाही आहेस? वहिनी प्लीज काहीतरी बोल. वहिनी अगं काहीतरी सांग ना त्यांना, तू असं काहीही केलेलं नाही आहेस. तर त्यावेळी सायली इन्स्पेक्टर निकम यांना अगदी आदराने म्हणते साहेब, इथे सगळ्यांना माहीत आहे की मी असं काहीही करू शकत नाही. असे घाणेरडे विचार माझ्या मनात सुद्धा येणार नाहीत. इन्स्पेक्टर सावंत साहेब यांचा आम्हाला फोन आला आणि त्यावेळी आम्ही मुलांना शोधण्यासाठीच निघत होतो. मुलींना शोधण्यासाठी घराबाहेर पडतोय आणि तेवढ्यातच हे सगळं काही काय घडलंय आम्हाला काहीच माहीत नाही. तर प्रतापराव म्हणतात एक मिनिट, मला एक सांगा, आश्रमातील मुली हरवल्यात त्याच्या संदर्भात आहे का हे सगळं काही? तर त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा सुभेदार, मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही. तर नाटकी श्वेता नाटक करत म्हणते सर, माझी सायलीताई असं काही करूच शकत नाही. ती आश्रमातल्या मुलींना इतका जीव लावते, त्यांना इतकी माया लावते आणि तिच्यावर एवढा मोठा गंभीर आरोप नाही, ती असं करणं शक्यच नाही. तर कल्पनाताई सायलीकडे जात म्हणतात सायली बाळा, तू काळजी करू नकोस, तू आज चल बरं, अर्जुन त्यांच्याशी बोलेल. असं म्हणत कल्पनाताई सायलीला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तर चैतन्य त्यांना थांबवतो आणि म्हणू लागतो मावशी थांब, मावशी प्लीज तू असं काहीही करू नकोस. सायली वहिनीवर खूप गंभीर आरोप आहेत आणि इतके मोठे चार्जेस लावले गेले आहेत की सायली वहिनीला फक्त कस्टडी नाही तर मोठ्या तुरुंगात घेऊन जाणार आहेत आणि या सगळ्याचा पूर्ण तपास हा गुन्हेगाराला तिथेच ठेवून केला जातो. आता इथे तरी आपण काहीच करू शकत नाही, परंतु जे होतंय ते आपल्याला त्या सगळ्याला सामोरं जावं लागेल. पुढे काय करायचं ते मी आणि अर्जुन बघतो, परंतु आता मात्र आपल्या हातात काहीच नाही. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात अर्जुन, अरे तू शांत का आहेस? तू इन्स्पेक्टर सावंतांशी बोल ना. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो मम्मा, हा एवढा मोठा गुन्हा आहे पॉक्सो आणि त्यामध्ये कोणी काहीच करू शकणार नाही. त्यांना कितीही वाटलं तरीसुद्धा इन्स्पेक्टर सावंत या क्षणाला आपल्याला कोणतीच मदत करू शकणार नाहीत. तर इन्स्पेक्टर निकम म्हणू लागतात चला सायली सुभेदार. तर त्यावेळी प्रतिमा आत्याही खूप पॅनिक होतात आणि म्हणतात नाही, माझ्या सायलीला, माझ्या तन्वीला तुम्ही कुठेही घेऊन जाणार नाही आहेत. अर्जुन, अरे प्लीज बोल ना काहीतरी. अर्जुन, माझ्या तन्वीला वाचव. तर पूर्णाजी अर्जुनला म्हणतात अर्जुन, अरे तू असं गप्प राहून कसं चालेल? अर्जुन प्लीज काहीतरी बोल ना. सायलीसुद्धा अर्जुनच्या बोलण्याची वाट पाहत असते. सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुन या सगळ्यातून आपल्याला वाचवेल अशी तिला एक खात्री असते आणि म्हणूनच ती अर्जुनकडे पाहते, पण अर्जुनच्याही हातात काही नसतं.
घरातील सर्वच जण घाबरून गेलेले असतात. कल्पनाताई म्हणू लागतात, अर्जुन मला खरंच खूप भीती वाटते रे, सायलीला अटक नाही होऊ शकत, आम्ही असं नाही करू देणार. प्रतापराव आपल्या मुलीसाठी इन्स्पेक्टरांसमोर हात सोडतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब मी तुमच्यासमोर हात सोडतो, भीक मागतोय, परंतु प्लीज माझ्या या मुलीला या अवस्थेत कुठेही घेऊन जाऊ नका, तिला होणारा त्रास आम्ही नाही सहन करू शकत. पूर्णा आजी या वयात सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात, इन्स्पेक्टर मी हवं तर तुमच्यासोबत येते, तिथे कोणाशी काय बोलायला हवं ते सगळं मी बघते, परंतु या क्षणात यावेळी सायलीला प्लीज अटक करू नका, या अवस्थेत तिला अटक करणं हे आम्ही नाही सहन करू शकत. अर्जुन सर्वांना शांत करतो. पूर्णाजींना म्हणतो, पूर्णाजी प्लीज शांत हो, या क्षणाला आपण कोणी काही करू शकत नाही, आपल्या हातात आता काहीच नाहीये, कारण सायलीला यांच्यासोबत जावंच लागेल. तर श्वेता नाटक करत इन्स्पेक्टर निकम यांच्या पाया पडण्याचं नाटक करते आणि म्हणते, सर मी हवं तर तुमच्या पाया पडते, पण प्लीज माझ्या सायलीताईवर असे आरोप करू नका, माझ्या सायलीताईला असं घेऊन जाऊ नका, तिने काहीही केलेलं नाहीये, माझ्या सायलीताईला आणि तिच्या बाळाला त्रास होईल हो, प्लीज प्लीज तिला जेलमध्ये टाकू नका, प्लीज तिची अशी अवस्था असताना आणि अशा अवस्थेत आम्ही तिला इथून नाही जाऊ देणार. तर इन्स्पेक्टर निकम श्वेताला म्हणतात की पोलिसांच्या कामामध्ये व्यत्यय आणू नका, प्लीज मागे व्हा, असं म्हणत श्वेताला मागे करतात. आता इन्स्पेक्टर निकम ऑर्डर देत म्हणतात, इन्स्पेक्टर सायली सुभेदार यांच्या हातात बेड्या घाला. आता या डोहाळी जेवणाच्या वेळी सायलीच्या हातात बेड्या हे मात्र घरातील कोणालाच पाहवत नाही. तर श्वेता सगळ्यांच्या नकळतच प्रियाला मेसेज करते आणि म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन प्रिया, या क्षणाला पोलीस सायली सुभेदार यांना अटक करतायत, माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं आज, असं म्हणत श्वेता या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असते. दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कॉन्स्टेबल मॅडमच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो. तर बाजूला घेतात प्रियाला आणि मेसेज दाखवतात. प्रिया तो मेसेज वाचते. तो श्वेताने केलेला मेसेज असतो, कॉंग्रॅच्युलेशन प्रिया, या क्षणाला सायली सुभेदार यांना पोलीस अटक करतायत. आणि हे ऐकून प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. प्रिया खुश होते. प्रिया म्हणते, खरंच सायलीला अटक करतायत, आता मी काय करू. तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, तू काही करू नकोस, कारण हे जर इथे कळलं ना तर माझी नोकरी जाईल. तर प्रिया त्यांना म्हणते, अगं ताई तुला नोकरीचं पडलंय, पण आज तर मी इतकी खुश आहे, त्या सायलीला आता अटक होणार आहे, ती सायली आता इथे येणार आहे, माझ्या समोर उभी असणार आहे, याच अवस्थेत अशीच पांढरी साडी नेसून माझी जी अवस्था आहे तीच आता तिचीही होणार. गळ्यात एकही दागिना नसणार, सोन्याने मळलेली सायली आता तिच्याकडे काहीच नसणार. आता माझी जाऊबाई इथे येणार आहे, कसं स्वागत करू मी माझ्या जाऊबाईचं. प्रिया तर अगदी डोक्यावर पडल्यासारखी वागत असते आणि कॉन्स्टेबल मॅडमना प्रियाच्या बाबतीत काय करावं काहीच कळत नसतं. प्रिया आता सगळ्या कैदींना म्हणते, या इकडे या, असं म्हणत सगळ्यांना एकत्र बोलावून घेते. प्रिया सगळ्यांना म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जिच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे ती सायली, तिला त्रास द्यायचा, ती सायली आता इथे येणार आहे, तिला आत्ताच अटक झाली आहे. तर त्यावेळी एक कैदी प्रियाला म्हणते, अगं आत्ताच तर तिला अरेस्ट झाली आहे ना, मग ती मोठ्या तुरुंगात का येईल, तिला पोलीस कस्टडी होईल ना. तर त्यावेळी प्रिया तिला म्हणते, ए बबडी इथे ये, असं म्हणत प्रिया तिला बाजूला बसवते आणि मग मात्र तिला त्रास देते आणि म्हणते, ए बबली मी तुला मूर्ख वाटते का, अगं त्या सायलीवर असे काही आरोप लागले आहेत ना की तिला आता कस्टडी नाही, तर ती सरळ इथेच येणार आहे आणि मी तिचं स्वागत करणार आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की सायलीच्या हातात बेड्या घालण्यासाठी इन्स्पेक्टर मॅडम पुढे येतात. तर त्यावेळी सर्वच जण थांबवण्याचा प्रयत्न करतात. अस्मिता अर्जुनला म्हणू लागते, अर्जुन प्लीज तू तरी काहीतरी करणार आहे, प्लीज ही वेळ सायलीवर येऊ देऊ नकोस, अर्जुन हे सहन होत नाहीये, अरे हे सगळं काही घाणेरडं स्वप्न आहे ना, प्लीज अर्जुन सांग. अस्मिताला या सगळ्याने खूप त्रास होत असतो, सायलीची ही अवस्था कोणालाही सहन होत नसते. तर श्वेता नाटक करत म्हणते, अर्जुन सर तुम्ही तरी काहीतरी करा ना, कायद्यात काहीतरी असेलच ना मार्ग, मग प्लीज हे सगळं काही थांबवा. परंतु अर्जुनच्या हाताखाली काहीच नसतं आणि आता अर्जुनचे हात फक्त दगडाखाली असतात आणि शेवटी सायलीच्या हातात बेड्या घातल्या जातात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पोलिसांची टीम सायलीला फरफटत आता जेलमध्ये घेऊन जात असते आणि मीडियाने संपूर्ण सुभेदार कुटुंब घेरून धरलेलं असतं. मीडियासमोर सगळेजण सायलीला एकच प्रश्न विचारतात की या सगळ्यामध्ये मधुकर पाटील सुद्धा सामील आहेत का. तरी ते तस्करीच्या आरोपाखाली सायलीला जेलमध्ये आणलं जातं आणि मागोमाग अर्जुनही येतो. अर्जुन सायलीला म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, पण मला आता या क्षणाला फक्त आपल्या बाळाची काळजी वाटते, बाळाला काही होणार तर नाही ना. सायली म्हणते, नाही तुम्ही काळजी करू नका, आणि आता मी 2 जीवांची आहे, त्यामुळे बळ दुपटीने वाढलं आहे, आता रडायचं नाही तर लढायचं.
तर त्यावेळी अर्जुन म्हणतो मी आलोच असं म्हणत अर्जुन आता पुढच्या प्रोसेससाठी निघून जातो. तर इकडे प्रिया टाळ्या वाजवत सायलीचं स्वागत करण्यासाठी येते आणि म्हणते स्वागत आहे सायली तुझं या ठिकाणी आणि मी अगदी मनपूर्वक तुझं स्वागत करते. सायली रागानेच प्रियाकडे पाहते. आता या प्रियाचं कारस्थान सायलीसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.